धन्यवाद सर, आपण आलात या व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवली. तुमच्यासारखं योगदान यापुढे सुद्धा राहू दे अशी अपेक्षा असेल. मित्रांनो, प्रत्येक दिवशी दररोज दत्तात्रय साने साहेब या ठिकाणी उपस्थिती दाखवतात. संपूर्ण मैदानाची पाहणी करतात, व्यासपीठाची पाहणी करतात आणि त्यानंतर ते निरोप घेत असतात. धन्यवाद सर, आपण पुन्हा एकदा 6927 ज्याची कोणाची गाडी आहे बाजूला काढा. रिक्षा आहे ती बाजूला काढा. एक गाडी पास होणार आहे तिथून. रिक्षा बाजूला काढा, तिथून गाडी पास होणार आहे. आरसीसी टीम आपलं जेवण घेऊन जायचंय. आरसीसी टीम आरसीसी. चला मॅच कडे आपण वळतोय. एकंदरीत आपण बघतोय धावफलक स्कोर बोर्डवरती लागत असताना 8 धावा. पातळ मास्क लागेल. पर्पल कौस्तुभला ना पर्पल कॅप पर्पल पर्पल कॅपचा होल्डर कौस्तुभ. प्रदोष बैकरला विनंती की ते कॅप कौस्तुभला द्यायची. चला मॅच कडे वळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 8 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. दुसरं षटक घेऊन नितीश गुप्ता येत असताना पाहायला मिळतंय. हलक्या हाताने खेळ गाडला. चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावत जात असताना 11 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये, कारण ही मॅच मीम बॉईज या संघासाठी खूप महत्वाची असेल. मुंबईची या ठिकाणी फलंदाज, मुंबईचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी मार्क आता मात्र सुरेखाचा फटका नदीमच्या बॅट मधून
कॉन्फिडंट भरा फटका आहे, कारण आतापर्यंत मगाशी सुद्धा त्याचा इंटरव्ह्यू आपण पाहिला, ज्या प्रकारचं त्याने वक्तव्य केलं होतं की प्रयत्न करा, यश नक्कीच लागेल, आणि त्याच प्रकारचे प्रयत्न तो सातत्याने करताना पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती, 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय कृष्णा देवेंद्र. पुन्हा एकदा आपण पाहतोय कृष्ण देवेंद्र गोलंदाजी मार्कवर येत असताना साईल ऑन स्ट्राईक, पॉवर प्लेचं षटक. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय घडतंय. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते कृष्णा देवेंद्र. म्हणून लक्षात ठेव म्हटलं, सारखं सारखं जायला ना डोक्याला दही होतो. कदमला बोलावं लागेल, मित्र आहे ना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला फॅन्सच्या वेडीला. नदीम इज गॉन. डीजे थँक्यू डीजे. आतापर्यंत एकही विजय साई श्रद्धाच्या वाटेला आलेला नाहीये, आणि समोरचा संघ मुंबईच आपण पाहतोय. या संघाचा जर विचार करायचा झाला तर 3 सामने आतापर्यंत खेळलाय आणि 2 विजय त्याच्या वाटेला येताना आपण पाहिले, एक पराभव. तसंच या ठिकाणी नवीन फलंदाज मुक्तदीर. वीस धावा धावफलकात लगावल्या. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि येणारी 6 चेंडू आपल्याला सांगून जातील किती धावा अजून धावफलकावरती लगावल्या जातील आणि मोजल्या जातील. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येताना पाहायला मिळते रत्न सिंग. नदीम ऑरेंज कॅप या ठिकाणी नदीमला दिली जाते आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरताना पाहायला मिळते नदीम. पुन्हा एकदा सामन्याकडे वळत असताना आपण पाहतो एका चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक मार्गस्थ. 22 धावा धावफलकावरती अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
चला विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. 6927 कोणाची रिक्षा असेल त्या ठिकाणी बाजूला काढायचे. 6927 ज्याची कोणाची रिक्षा त्याने बाजूला घ्या. सर एक पद्धतीने चेंडूला मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना आपण एक धाव येते. जवळजवळ 4 षटकांची समाप्ती आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकात लगावल्या गेल्यात 25-26 धावांचं आव्हान असणार आहे या ठिकाणी मुंबईच्या संघासमोर. चला मॅचला सुरुवात करा. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय. समीर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येतोय. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. एका बाजूला विवेक पांडे आणि दुसऱ्या बाजूला रत्नेश सिंग. अफलातून मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल कारण धावांची गरज आहे. एकंदरीत 26 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती विवेक पांडे, नॉन स्ट्राइक एंडला रत्नेश सिंग, गोलंदाजी मार्कवर समीर शेख. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू ऑन साइडला. एक धाव येते. अतिशय महत्वपूर्ण लढत असेल या लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करावा आणि कशा प्रकारे नाही याची मात्र या ठिकाणी आखणी करावी लागेल. दोन्ही संघांना प्लॅनिंग करावं लागेल, रणनीती आखावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला विजय संपादन करता येऊ शकतो. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू रत्नेश सिंग यांच्या हातून आलेली एक धाव. 2 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टॉस का बॉस खाली करा. टॉस का बॉस खाली करा. जर तिथे जास्त उड्या मारल्या तर तो तुटून जाईल. त्यामुळे विनंती आहे की आपण खाली राहायचंय. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला एका धावेसाठी. एक धाव या ठिकाणी असताना पुन्हा एकदा 3 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एका बाजूला मीम बॉईज आहे आणि दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा. या 2 संघांदरम्यानची लढत. या लढतीमध्ये आतापर्यंत स्थिती आपण अशी पाहतोय. 26 धावांची गरज असताना 4 धावा 4 चेंडूच्या समाप्तीने धावफलकात लगावले गेलेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द विकेट, परंतु चांगल्या रीतीने झेल या ठिकाणी घेतला जातोय समीर यांच्या माध्यमातून अँड पांडे इज गॉन. थँक्यू डिजे, थँक्यू डिजे, थँक्यू डिजे. पुन्हा एकदा समीर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय सुनील, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना हलक्यातून खेळ काढला चेंडू ऑन साइडला एका धावेसाठी जातोय. सुनील याचा हा चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकाची माफ करा या ठिकाणी समाप्ती होती आणि 5 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात एका गाड्याच्या पतनानंतर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी साहिल येताना पाहायला मिळतोय. समोर आहे सुनील. डावेस्टीच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू फुल टॉस मध्ये बॅटवरती घेतला ऑन साइडला. सावध पवित्रा घेतला जातोय 26 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी साई श्रद्धा संघाच्या माध्यमातून मुक्तदीर चेअरअप करतायत आपल्या संघाला. गरजेचं सुद्धा आहे, मनोबल उंचावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु समीर पुन्हा एकदा झेल घेत आहेत. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय मिस्टर समीर. थँक्यू, थँक्यू डिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आकाश, पुन्हा एकदा साहिल. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धाव करते आपण पाहतोय 6. दुसरं षटक प्रगती पथावरती. ऑन साइडला हलक्यातून घेऊन काढला चेंडू एक धाव त्या ठिकाणी येते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आकाश आणि रत्नेश सिंग आपण पाहू शकाल. 2 गडी तंबूच्या आश्रयाला गेले, त्यामध्ये पहिला गडी विवेक पांडेच्या रूपाने गेला, त्यानंतर सुनील याच्या रूपाने जाताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एका धावेसाठी जाताना. त्या ठिकाणी एक धाव साहिल रत्नेशच्या माध्यमातून येते. 8 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेच्या बाहेर. 4 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर आकाश.
चला यापुढील मॅच आरसीसी वर्सेस सायबा. शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाण तीर कमान मारी ती चक्रा तुमचा नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. साहिल के लिए 500 रुपए का तोहफा यहाँ पे आया हुआ है उनके पापा की तरफ से. ऑनफील्ड अंपायर कॅमेरा नाही होत, डिसिजन द्या. ऑनफील्ड अंपायर डिसिजन द्या. वेंचर सोपारा आणि सायबा दोन्ही संघाचा संघनायक टॉस साठी या. वेंचरस आणि सायबा. साहिल साठी पारितोषिक आले त्यांच्या पप्पांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदीपचा हा फटका. विकेट इज गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने निक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मुक्तचा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इंटू द गॅप जातोय. त्या ठिकाणी मारून क्षेत्ररक्षक चांगलं समीर करत असताना जवळ जवळ सीमारेषा बाहेर चेंडू जातो की काय, परंतु चेंडू अडवला जातोय. 15 धावा 4 गडी मग तंबूच्या आसरला गेलेले आहेत आणि तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मात्र या ठिकाणी डॉटच्या रूपाने येतोय आणि 6 चेंडू 11 धावांची गरज. चला घाई करा मिम्बॉईज. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. समोर संघ आपण पाहतोय, एका बाजूला मीम बॉईज आणि दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा. मीम बॉईज आपणास विनंती, आपण टाइम थोडा जास्त घेताय, घाई करा कारण खूप वेळ झालेला आहे. अजून खूप सारा मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. आय रिक्वेस्ट टू यू प्लीज कोऑपरेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी गेला परंतु सुरक्षित रक्षण पाहायला मिळतंय. वॉट अ फील्ड बाय मिस्टर नदीम. अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिकरण मीम बॉईज या संघाच्या माध्यमातून दाखवताना पाहायला मिळतंय आजच्या दिवसामध्ये.
मोठा फटका आला होता निकच्या बॅटमधून, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडू 10 धावा. व्हॉट मॅच गोइंग हिअर, सुपर. अप्रतिम खेळाचा नजारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुट गेलेत, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रहीम त्या चेंडूला पकडतायत, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय पंचाचं बोट हवेमध्ये जात आहे आणि विकेटचं पतन इज गॉन. इज इट. Thank you. बॅकफुट दिला, पंच करून दिलाय. चेंडूची टॉपिक घेऊन चेंडू त्या ठिकाणी वळण घेत असताना पाहायला मिळतोय निक सोलंकी. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 धावांची गरज. 3 चौकार जवळजवळ येणं गरजेचे असतील. ऑन साइडला मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं साहिलच्या माध्यमातून आणि पंचाकडे दाद मागितली असताना पंच अपील फेटाळत आहेत. आता मात्र 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. जाकीरबाई त्या ठिकाणी गाईड करतात. साहिलसाठी 500 रुपयाचे पारितोषिक त्याच्या पप्पांकडून आले. आता पाहूया काय घडतं या मॅच मध्ये, कारण सामना जवळजवळ मुंबईच्या संघाच्या बाजूने झुकलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ऑन साइडला पाहायला मिळते, परंतु विकेटचं पतन. 1 चेंडू 9 धावा. येस, वेलकम डीजे. Sahil, please come on the stage. DJ Vaibhav in the mix. Thank you, DJ. Sahil, come on the stage. साहिल को उनके पापा की तरफ से 500 रुपये इनाम देते हुए अच्छी फील्डिंग करते हुए साहिल को 500 रुपये इनाम देते हुए उनके डैडी की तरफ से। वेल प्लेड साहिल। मैन ऑफ द मैच साहिल, मैन ऑफ द मैच साहिल, और उनके डैडी के हाथों से देते हुए वेल डन साहिल। यस साहिल, रुकना है, कंपलसरी है। यस साहिल, यस पहला साहिल बोलेगा। यस साहिल, क्या कहना चाहोगे? मैन ऑफ द मैच का आपको टी शर्ट मिला है, उसके अलावा पापा की तरफ से 500 रुपए का प्राइस, और जिस टाइम पे तुम मैच खेल रहे थे उस टाइम पे तुम्हारे पापा यहाँ पे मौजूद थे, कैसा फील कर रहे हो फिलहाल? बहुत अच्छा कर रहा हूँ फील, बहुत अच्छा फील कर रहा हूँ, और बोला था कि 100% देना है, इसलिए आज अपने टीम के परफॉर्मेंस के बारे में क्या कहना चाहोगे? मुंबई जिस तरह की परफॉर्मेंस आज कर रही है, जैसे नदीम कर रहा है, मुक्तदीर या फिर समीर, मोहसिन, सब, मतलब क्या कहना चाहोगे अपनी टीम के परफॉर्मेंस के बारे में? सब बहुत अच्छा खेल रहे, सब अपना 100% दे रहे, और इंशाल्लाह जरूर जीतेंगे।
आप इसके पहले साइबा टीम की ओर से टर्फ क्रिकेट खेले हो, साइबा के इस ऑर्गेनाइजेशन के बारे में क्या कहना चाहोगे? हमेशा की तरह ये टाइम और अच्छा किया है, कुछ ना कुछ नया इनोवेशन देखने मिलता है साहिबा के टूर्नामेंट में। बहुत अच्छा टूर्नामेंट है। यस, थैंक यू साहिल, अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं। यस, आप क्या कहना चाहोगे? यस, आपके बेटे ने इतनी अच्छी फील्डिंग यहाँ पे की और आपने उनको तोहफा भी दिया, तो ओवरऑल आपके बेटे के परफॉर्मेंस के बारे में क्या कहना चाहोगे? बस अभी तो मैं कुछ नहीं कह सकता हूँ अच्छा ही परफॉर्मेंस कर रहा है और ऐसे ही करते रहे। यस, थँक यू सर हमारे साथ जुड़ने के लिए। तर हा होता मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल। यापुढील मॅचकडे आपण वळतोय, सायबा वर्सेस व्हेंचरस।